की जांच होनी चाहिए, अंदर कौन रह रहा है, किस लिए वो मदरसा की जगह को इस्तेमाल किया जाता है। आप गवर्नमेंट की फंडिंग मांगते हो और उधर बैठ के टेररिस्टों को दूध पिलाते हो, ऐसा नहीं चलेगा। कल वही टेररिस्ट जब अगर इधर कोई बॉम्ब हमला करेंगे 26/11 और इस तरीके जैसे, तो उसका जिम्मेदार कौन होगा फिर। इसलिए महाराष्ट्र गवर्नमेंट ने जिस तरीके की भूमिका इस नंदुरबार के मदरसा के बारे में ली है, उसी तरीके की भूमिका अन्य मदरसाओं के बारे में भी लेनी चाहिए। इस बारे में मैंने पत्र लिखा है। चला सर, संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर देखील टीका केली आहे। शरद पवार यांनी ज्या प्रकारे एकनाथ शिंदेला पुरस्कार दिला, त्यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रद्रोही अमित शहांना पुरस्कार द्यावा। अहो, संजय राजाराम राऊतला विचारेन, तू जो अमित भाईंवर जो टीका करतो, तुझ्या मालकाला विचारलाय का टीका करण्या अगोदर? तुझ्या मालकाने तुझी मालकीन किती वेळा अमित भाईंच्या वेळेसाठी दिल्लीमध्ये मागे पुढे फिरतायत, ह्याचे मग कधीतरी आम्हाला फोटोग्राफ सकट काही CDR रिपोर्ट दाखवायला लागतील। तुझे मालक आणि तुझे मालकीन तिथे दिल्लीला अमित भाईंच्या गेटच्या बाहेर फिरत असतात। मग तू टीका करण्याच्या अगोदर जरा ज्याच्याकडून पगार घेतो त्याच्याकडून जरा विचारून तरी टीका कर। तर 2-2 चेक येतात ना, एक सिल्वर ओक आणि एक मातोश्रीकडून। आता दोन्हीवर अगर लाट मारलं तर रस्त्यावर यायची वेळ लागेल। म्हणजे म्हणून तर मी त्याचं पूर्ण नाव घेतो ना, कारण नेमका ह्याचा बाप कोण। लोक विचार तुम्ही त्याचं नाव का घेता, ह्याच्यामुळे घेतो कारण आम्हाला वाटलं की तो मातोश्रीचा आहे आतापर्यंत, नंतर कळलं तो सिल्वर ओकचा आहे, आता हल्ली कळलं की मध्ये मध्ये 10 जनपदला पण लाल टपकोत बाहेर उभा असतो। आता त्यांच्यावर टीका करायला लागलं तर म्हणूनच त्याचं नाव घ्यायला लागतं ना, कारण हा राजकीय तसा लावारिस आहे। कधी कधी हातावर लिहायला लागेल मेरा बाप।